नमस्कार. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रकरण नंबर 2 वर्गसमीकरणे यामधील वर्गसमीकरणामध्ये येणारी जी चिन्ह आहेत त्या चिन्हांचे आपण या ठिकाणी नियम पाहणार आहोत. सुरू करूया आजचा व्हिडिओ. या ठिकाणी समीकरण जर दोन्ही चिन्ह धन असतील तर वर्गसमीकरणाची दोन्ही चिन्ह जर धन असतील तर म्हणजे बीचं जे चिन्ह आहे ते धन आणि सीचं जे चिन्ह आहे ते धन असेल तर मधलं जे पद आहे त्या मधल्या पदांना आपण बेरीज करून दोन्हींनाही धन चिन्ह द्यायचं आहे. यानंतर दुसऱ्या प्रकारचं उदाहरणामध्ये जर बीचं चिन्ह वजा असेल आणि सीचं चिन्ह जर अधिक असेल तर आपणाला दोन्ही संख्या ज्या मिळालेल्या आहेत म्हणजे अवयव जे आहेत त्या दोन्ही अवयवांना आपणाला वजा चिन्ह द्यायचं आहे. यानंतर तिसरा प्रकार जो आहे त्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपणाला मिळणारी जी संख्या आहे त्यामध्ये सीचं जे चिन्ह आहे ते जर ऋण असेल तर या ठिकाणी सी जे आहे त्या सीवरून आपल्याला त्या वर्गसमीकरणामध्ये काय करायचं आहे हे समजतं. जर सीचं चिन्ह ऋण असेल तर म्हणजे अशा दोन संख्या आहेत की त्यांची आपल्याला वजाबाकी केल्यानंतर दोन संख्या मिळणार आहेत. म्हणजे सीचं जर चिन्ह असेल वजा तर मिळणाऱ्या ज्या दोन संख्या आहेत त्या वजाबाकी करून आपल्याला मिळणार आहेत. म्हणून बीचं जे चिन्ह आहे ते बीचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यावं म्हणजे बी संख्येला धनचिन्ह द्यायचं आहे आणि लहान जी संख्या आहे ती लहान संख्येला ऋणचिन्ह द्यायचं आहे. यानंतर शेवटचा टाईप किंवा शेवटचा प्रकार यामध्ये बीचंही चिन्ह ऋण आहे आणि सीचंही चिन्ह ऋण असेल तर समीकरणाची जी अवयव आहेत ते सीवरून ठरत असतात. तर या ठिकाणी सीचं चिन्ह ऋण आहे म्हणजे आपल्याला दिलेले जे वर्ग समीकरण आहे त्या समीकरणामध्ये मधले जे अवयव आहेत ते अवयव वजा करून मिळणार आहेत. म्हणजे त्या समीकरणामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागेल आणि बीचं चिन्ह जर ऋण असेल तर मोठ्या संख्येला ऋणचिन्ह द्यायचं आहे आणि लहान संख्येला धनचिन्ह द्यायचं आहे. धन्यवाद.